थायरॉईड नंतर यू टेंड टू पुट ऑन. जिम मला वॉक जास्त आवडतो. लव्ह मॅरेजच करायचा प्रयत्न केला पण सक्सेस झाला नाही म्हणून अरेंज मॅरेज तुपाशिवाय मी राहूच शकत नाही. आफ्टर माय मॅरेज मी 6 kgs पुट ऑन केलं होतं. मी इतकी डिप्रेशनमध्ये आले होते की मी उगाच रडायचे कारणाच. मेंटल स्ट्रेस आणि मेंटल इलनेस असतो. जी मुलं प्रोटीन शेक असतात ती मुलं इथून नसतात. मग काकडीहून मोठं नाम नसतं आणखी पडवळ. दुधी. तर मी असं ऐकलं की PCOD किंवा त्या रिलेटेड आय डोंट नो एक्झॅक्टली, सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू आस्क यू नाव की काय इश्यू झालेला, व्हॉट वॉज द हेल्थ थिंग यू वर फेसिंग? थायरॉईड झाला होता ॲक्च्युली मला. Okay. आणि आफ्टर मितवा आय थिंक मी अनान फिल्मचं शूट करत होते माझ्या आणि तेव्हा अचानक मला सेटवर खूप झोप यायची. खूप म्हणजे माझा सीन चालू असायचा तरी मी झोपायचे. मी सगळ्यांना सांगितलं सर 5 मिनिट सोके फिराव मॅम, इतकी झोपत. मी घरी आल्यावर मी आईला सांगितलं बिकॉज माय मॉम हॅज थायरॉईड. माझ्या सिस्टरला आहे, माझ्या बाबांना आहे, तिघांना आहे. सो मग आई म्हणाली तू थायरॉईड चेक कर बघ कारण झोप येते, हे सगळे सिम्पटम्स थायरॉईडचे. मग मी सांगितलं ओके ठीक आहे. म्हणून मी चेक केलं अँड डॉक्टर वॉज हे काय आहे असं झालं त्यांचं. बिकॉज जनरली 0.5 to 5.5च्या मध्ये असलं पाहिजे आपलं TSH व्हॅल्यू. करेक्ट. आणि ती माझी 5.5च्या म्हणजे 0.5 to 5.5 Okay. आणि माझी होती 95. व्हॉट? येस. डॉक्टर म्हणे हे का, आणि त्याच्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल खूप हाय झालं होतं की ते म्हणाले की खरं ह्या एजला तुम्हाला औषध नाही आहे कोलेस्ट्रॉलवर देता येणार कारण म्हणजे इट्स टू अर्ली टू गेट यू नो बरोबर. ह्याच्यासाठी कोलेस्ट्रॉलसाठी स्पेशली औषध आहे ना. तर मग डॉक्टर म्हणाले हे कसं होत नाही, हे कसं झालं आहे म्हणलं माहिती नाही. मग त्यांनी औषधं दिले. तेव्हा मी 150 mg घेत होते. 150 नाही 200 mg घेत होते. मग हळूहळू ते कमी झालं. पण मला नंतर एक कळलं की थायरॉईड नंतर यू टेंड टू पुट ऑन. म्हणजे तुम्ही कितीही खाल्लं त्याच्यात खूप सगळ्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला सांभाळाव्या लागतात पण तुमचं वजन वाढतं. हे बरं झालं मला की मला कळलं ते आणि म्हणून मी लगेच त्याच्यावर उपाय केला आणि ते सुरू झालं. पण आता त्यामुळे काय होतं ना मला काही पण खायच्या आधी कसल्या पण गोष्टीच्या आधी मला विचार करावा लागतो. म्हणजे आधी अशी जशी बॉडी होती ना की काही खाल्लं काहीच केलं तरी चालायचं. Correct. ते खूप वेळेवर झोप वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ज्या होत नाही आपल्या स्केड्यूल. त्यामुळे Which form of exercise you follow? It's a fact that after 28 द एज नंतर तुमचं वजन वाढतंच. म्हणजे तुम्ही आधी मेटाबॉलिझम पूर्ण कमी होतं. त्यामुळे आधी तुमची पाचन शक्ती कमी होते मेटाबॉलिझम. त्यामुळे जर तुम्ही 2 पोळ्या आधी खात असाल तर तुमचं ते दिसत नाही. पण नंतर 28 नंतर पण जर तुम्ही 2 पोळ्या खाल्लात तरी तुम्ही वजन वाढतं. सो हे मला आधी कळत नव्हतं. आणि त्यामुळे मला आधी असं वाटायचं की अरे मी आधी एक्सरसाइज नाही करायचे तरी मी फिट होते. मग ठीक आहे ना इथे 1-2 kgs वाढले. ते अचानक जेव्हा 5 kg 7 kg झाल्यावर मला रिअलाईज झालं अरे हे खूप जास्त वाढलं आहे. मग कळलं की अच्छा नाही आफ्टर 28 आफ्टर 30 तुम्ही थोड्याशा एक्सरसाइजेस केल्यास. करेक्ट. म्हणून मग आता ते सुरू केलं. पण मग जिम जिम मला वॉक जास्त आवडतो. अच्छा. सो मी जिममध्ये जाऊन पण वॉकच करते. सो जिममध्ये जाऊन वॉक. येस कार्डिओ मला खूप आवडतो. सो वॉक स्पेशली वॉक कसं आहे 60 मिनिट्स वॉक करते. सो आफ्टर 60 मिनिट्स जर मला अजूनही एनर्जी असते आणि ती मला असं वाटतं की इनफॅक्ट वॉक केल्याने एनर्जी वाढते. करेक्ट. आणि मग नंतर मग मला असं वाटतं की चला आता थोडेसे यु नो वेट ट्रेनिंग करू. कधीतरी मी किक बॉक्सिंग शिकत होती मग. सो मी ते करत होते. पण मग हे आफ्टर 60 मिनिट्स ऑफ वॉक नंतर करत. तुझं लग्न झालं आहे आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? अप्रॉक्सिमेटली 2. सो आय नो हिम, आय हॅव सीन हिम. तर ही इज व्हेरी फिट राईट आणि ही हॅज दॅट मस्क्युलर लाईक बिल्ट अप काइंड ऑफ अ बॉडी. तर त्याची तुला काही मदत होते का? त्याचीच मदत होते. म्हणजे मला असं होतं की जिममध्ये गेल्यावर मला दुसरे ट्रेनर्स माझ्याकडे मला ट्रेन करतच नाही. कारण त्यांचं म्हणणं असं असतं मॅम आपके हजबंड ही आहे जो ट्रेन करे. कारण सकाळी तो जातो दुपारी मी जातो. कधीतरी जर आम्ही एकत्र गेलो तरी मला नाही वाटत मला कोणी येऊन ट्रेन करतं कारण सगळ्यांना माहिती असतं हाच करेल हिला. पण तो चांगलं करतो. लाईक हाऊ इज युअर ट्युनिंग फॉर दॅट? अमेझिंग. मी इनफॅक्ट
तो मी त्याला सांगते ए तू कधी चाललोय, मला पण घेऊन जा ना तेव्हा जिमला, मला 2 एक्सरसाइज शिकव, माझे 2 आठवडे क्लिअर होतील, मग पुढचं मला शिकव. nice. आणि तो लग्नाच्या आधी तर असं होतं, आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो त्याच्यानंतर तो असा खूप फिट आणि अगदी त्याचं पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तुझं अरेंज मॅरेज आहे ना, Arranged marriage. विच इज सो आय मीन सरप्राइझिंग यु नो. आपल्या ह्याच्यामध्ये लाईक आय नेवर इमॅजिन की I know. प्रार्थना वेरे कॅन डू अ यु नो अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेजच करायचा प्रयत्न केला पण सक्सेस झाला नाही म्हणून अरेंज मॅरेज केलं. आय लाईक दॅट. तो साऊथ इंडियन आहे राईट? नाही इज अ महाराष्ट्रीयन. पण मग मला का सारखं असं वाटतं की तो साऊथ इंडियन सगळ्यांना असंच वाटतं आहे? की हो तो ना. South Indian आहे. हो सगळे मला एकतर त्यांनी साऊथमध्ये खूप काम केलं. अच्छा ओके. त्याचं जे डाएट आहे किंवा त्याची तो कितपत फूडी आहे आणि तो फूडी आहे पण तो खूप कॉन्शियस आहे. तो खूप आणि त्याचं तू? maintain- मी नाही आहे. मी त्याला तेच सांगते, मी पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा मी असं खूप पॅनकेक्स आणि बटर आणि सगळं मागवलं होतं आणि मी फुल ऑन खात होते आणि तो असं बघत होता मला की, पण मी त्याला सांगितलं हे बघ तू जज कर मला पण मी अशीच आहे. Correct. लग्न करायचं आहे सो मी उगाच तुझ्यासमोर सॉरी आय एम ऑन डाएट असं करून वागणार नाही कारण ते मी नाही नाही, correct. मी हेच आहे आणि मी हेच खाते, तुपाशिवाय मी राहूच शकत नाही. दॅट्स सो गुड फॉर यू. आणि त्याचं तर ठीक आहे म्हणजे मी नाही आहे तसा पण मी तू होशील माझ्यासाठी. त्यांनी माझ्या आधी पण खूप ॲक्ट्रेसेसला तो ओळखत होता, खूप ॲक्ट्रेसला Date केलं केलं. होतं. सो मी त्याला सांगितलं पण मी अशी आहे, मला नाही माहिती ह्याच्या आधी तू कोणाला डेट केलं होतंस का काय होतं, पण मी जे आहे ते तोंडावर Correct. अशीच बोलणारी आणि अशीच. Correct. तो मला म्हणाला आय वॉन्ट टू मॅरी. पण तू असं एखादं गोष्ट आहे का जी डाएटमधली जी तू फॉलो करतेस की हे मी खातेच रोज किंवा हा पदार्थ मी माझ्या डेली लाईफमध्ये घेते आणि तो तू स्वतः बनवला किंवा मॉडिफाय केला आहेस त्याला तुझ्या टेस्टनुसार? एक डाएट भेल आहे. मी जनरली डाएटमध्ये आपण काप्स कमी खातो. बरोबर. पण माझ्या डायटिशियनने मला सांगितलं की काप्स खा. Okay. बिनधास्त जेवढे खायचं असेल ते फायबर जास्त खा काप्स बरोबर एव्हरी डे. बरोबर. सो तुमचं ते सगळं फ्लश होतं. त्यामुळे पोळी खा, जर तुम्ही खात असाल तर 2 पोळ्या खा, पण 2 पोळ्यांबरोबर 2 कटोरी भाजी खा आणि 1 बोल फुल बोल सॅलड खा. ओके. सो जर तुम्ही तेवढं खाल्लं की तुम्ही 2च्या ऐवजी 1च पोळी खाल. बरोबर. पोळ्याच्या ऐवजी भाकरी खा. Correct. मी ज्वारीची भाकरी खा. कारण मला पोळी भाजी म्हणजे मी कुठेही जगात कुठेही गेली मला पोळी भाजी एवढं सुख कशात नाही. वा. सो मी सॅलड एक अशी गोष्ट आहे की जी मी खातेच म्हणजे माझ्या जेवणात रोज. रोज. सो एक मी डाएट भेल माझ्या डायटिशियनने मला सांगितली करायला. सो दॅट इज खाखरा. त्या खाखऱ्याला आपले नॉर्मल हो, हो, खाखरा जो हो. असतो त्याला चुरा करायचा त्याचा. हां. आणि त्याच्यात चाट मसाला, लिंबू, कांदा टोमॅटो भरपूर म्हणजे तुम्हाला म्हटलं तू काही खा. म्हणजे तू उद्या उठून सँडविचही खाल्लं, सपोज एक ब्रेड पण गेला तर त्याच्याबरोबर खूप जास्त कांदा आणि खूप जास्त Oh. टोमॅटो बिकॉज त्याच्यात खूप फायबर आहे. अच्छा. सो त्यामुळे जेवढं तू जास्त फायबर खाशील तेवढं तू यू विल लूज वेट. बट दॅट भेल इज युअर वन थिंग विच यू कॅरी ऑल्सो विथ यू एनिवेअर. अदरवाईज खाकरे असतातच. हां. आणि ऑफिसला पण खाकरे आणि भेल हे मी ठेवतेच. वेगवेगळं करते कारण एकत्र केल्यावर ते सॉगी होतं. Correct. So त्यामुळे खाकरा वेगळा ठेवायचा, हे कापलेलं एका ह्याच्यात ठेवायचं. बरोबर. मग जेव्हा भूक लागते तेव्हा एकत्र करून खायचं. बरं तुझ्या फिटनेसवरनं किंवा कशावरनं तुझे खूप सुंदर फोटो असतात तुझ्या सोशल मीडियावरती, अमेझिंग पिक्चर्स असतात, तर त्याच्यामध्ये कधी कधी असं काही ट्रोलिंग झालंय का रिगार्डिंग युअर फिजिक आणि of course. फिटनेस? काय आणि काय तू त्याला रिॲक्ट चीच गोष्ट आहे. मी आफ्टर माय मॅरेज मी 6 kgs पुट ऑन केलं होतं. Okay. तेव्हा असं झालं की मी एकदा पुण्याला प्रमोशनला गेले होते एका फिल्मच्या आणि एक जो काही ड्रेस घातला होता तो ड्रेस मला जनरली ना असे खूप टाईट कपडे घालवत नाही. मी असे फ्लेरी लूज असे कपडे घालते. तसाच मी कुठला तरी फ्लेरी ड्रेस आणि त्याच्यात मी खूप जास्त जाड दिसत होते. मला ते रिअलाईज नाही झालं, माझ्यावर चांगलं दिसत होतं म्हणून मी घातलं आणि ते फोटोज खूप व्हायरल झाले. Okay. आणि त्याच्यावर अशा खूप ह्याच्यावर मला आठवतं कुठल्या तरी सोशल मीडियाच्या एका साईटवर टाकलं होतं की मनमोहक प्रार्थना बेहरे असं करून तो फोटो टाकला. त्याच्यावर कमेंट्स होते मनमोहक कसली मोठी प्रार्थना ती आहे का? आणि असं खूप काय काय सगळे बोलू. पण मी त्याला पॉझिटिव्हली घेतलं की नाही आता लोक म्हणतात खूप झालं म्हणजे खरंच मला विचार केला पाहिजे. आणि ते दिवस असे होते की मी ते लग्नानंतर मी त्या मूडमध्ये होते. हां. अदरवाईजही माझा स्वभाव असा आहे की मी Don't care. मनावर कधीच काही घेत नाही, त्यामुळे ते अंगावर तर येत नाही, त्यामुळे बारीक होतच नाही. पण मग मी विचार केला की लेट मी एन्जॉय माय मॅरिड लाईफ. पण नंतर रिअलाईज झालं की नाही, एक पब्लिक पर्सनॅलिटी आहे. पर्सनॅलिटी आणि एक माझी जबाबदारी Correct. एक ॲक्टर म्हणून पण तसं ते मी मेंटेन केलं पाहिजे. सो तेवढं मी म्हणत नाही मी अजून लूज केलं आहे, पण या
मी पुट ऑन केलं होतं. त्याच्यानंतर मी 7 to 8 kgs पुट ऑन केलं होतं. मी 5 to 6 kgs लूज केलं. अजूनही स्टील दॅट वर्क इन प्रोग्रेस आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारं डिप्रेशन्स किंवा मेंटल स्ट्रेस असतो किंवा बाकीच्या इंडस्ट्रीजमध्येही असतो. तू कधी ह्याच्यातनं गेली आहेस का? ऑफकोर्स मी कधी बोलले नाही ह्याच्याबद्दल, कारण मी जनरली माझी पर्सनल लाईफ कधी Of course. शेअर केली Yes. नाही. होता एक काळ की जेव्हा मी खरंच खूप, कारण काय होत होतं, म्हणजे कमर्शियली सक्सेस मिळत नव्हतं, म्हणजे मिळत होतं पण मला जे हवं होतं ते मिळत नव्हतं. कामात काही प्रॉब्लेम्स नव्हते पण रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे फॅमिलीला खूप मिस करायचे, कारण मी एकटी राहायचे इथे मुंबईत आणि एकटं घरी असायचं. पूर्ण दिवसभर मी एकटी होते, मला कोणी बोलायला नाही, काही नाही. आणि त्या ह्याच्यात असं झालं होतं की मी इतकी डिप्रेशनमध्ये आले होते की मी उगाच रडायचे कारणावाचून, फॉर नो रिझन, आणि माहिती नाही का. करेक्ट. आजीचीच आठवण आली, आईचीच आठवण आली, मैत्रिणीचीच आठवण आली, म्हणून फक्त रडायचं. पण तेव्हा मी एक गोष्ट, माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की तू इंडस्ट्रीतलाच मित्र होता त्याने, की तू डॉक्टरकडे गेलं पाहिजेस, म्हणजे मेंटल हेल्थसाठी तरी गेलं पाहिजे. आणि मी गेली आणि मला त्या डॉक्टरनी खूप गोष्टी सांगितल्या की तू बघ, म्हणजे दिस इज युअर लाईफ आणि तू आता कम्पेअर कर की तू हे अशी होती अशी झाली आहेस, काय काय तू केलं पाहिजेस. आणि त्या सगळ्या गोष्टी मी खरंच फॉलो केल्यावर मला बरं वाटलं. आणि मला एक गोष्ट रिअलाईज झाली की खरंच आपला हॅपीनेस हा कोणावरही डिपेंड नसतो. मी नेहमी असं म्हणते की ही गोष्ट माझी आजी मला सांगायची लहानपणी, की तुझ्याकडे सायकल आहे का, तू सायकल चालवतेस, तुला सायकल मिळाली का, तुझे चांगले मार्क्स मिळाले म्हणून खुश नको होऊस, तू आतून खुश राहा. आणि मला तेव्हा कळत नव्हतं तिचं म्हणणं काय. आपण लहान होतो, आपल्याला कळत नाही, आपल्या आजी स्पेशली आपले मोठे आपल्याला काय सांगतात. पण आता आय हॅव रिअलाइज की हो यार, विच इज ट्रू. म्हणजे खरंच, म्हणजे जस्ट बिकॉज ही गोष्ट माझ्याबरोबर घडली नाही म्हणून मी त्रास करून दुःख करून बसले, तर हे असं चालणार नाही. करेक्ट. आणि तेव्हापासून मी ठरवलं की टुंपा बास, म्हणजे माझा हॅपीनेस हा माझ्यावर डिपेंड आहे. आणि ट्रस्ट मी जो विचार केला ना ते सगळं झालं. मेंटल स्ट्रेस आणि मेंटल इलनेस असतो एक्झॅक्टली, आणि त्याच्यावर पण आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. म्हणजे फक्त डॉक्टरांकडे नाही गेले तर मी रेकी पण केलं. तर रेकीमध्ये मग त्याच्यानंतर मी मेडिटेशन केलं, मग त्याच्यानंतर मी श्री श्री रविशंकर महाराजांचं केलं. असं पण मी खूप, मग स्पिरिच्युअली पण मी खूप जास्त या सगळ्या गोष्टीत गेले. आणि नंतर आय रिअलाइज वन थिंग की अरे यार, दिस इज ऑल मिथ यार, म्हणजे खरंच ह्याच्यात काहीच नाही आहे, इट्स एव्हरीथिंग इनसाइड यू. करेक्ट. असा एखादा पदार्थ तुला खूप आवडतो पण आता बिकॉज यू आर ऑन डाएट आणि तो तुला कम्प्लिटली अवॉइड करायला लागतोय आणि यू आर रिअली क्रिप फॉर दॅट, असं? पिझ्झा. आय यूज टू लव्ह पिझ्झा. आय यूज टू आय एम सेइंग बिकॉज आय वॉज लाईक मॅड बिहाइंड पिझ्झा बिफोर. पण आता नाही. आता तू आत्ता पण जर खायला बसलीस ना माझ्यासमोर, मला काहीच होणार. बट गुड. आता आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया, वेर इन आय विल पुट यू थ्रू सम फायर. सो नेक्स्ट सेगमेंट जे तुला मी म्हटलं की फिटनेस फायर आहे, पण आपल्या शोचं नाव काय आहे? खरे बोल. सो खरे बोलण्याआधी ह्या गोष्टीवरती तू हात ठेवून म्हण की मी जे बोलेन ते मी खरं बोलेन. मी जे बोलेन ते खरं बोलेन और सच के सिवा कुछ नहीं बोलून. व्हेरी गुड. नाव यू आर बाउंड टू से द ट्रूथ. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुला द्यायची आहेत, इनोव्हेटिव्ह उत्तरं. बट वाईल गिविंग दॅट आन्सर तुला एक ॲक्टिव्हिटी करायची आणि दॅट ॲक्टिव्हिटी ॲज आय टोल्ड यू की तुला हे केटलबेल घ्यायचे आणि केटलबेल स्विंग जे असतात त्या करायच्या आहेत आणि त्याची उत्तरं द्यायची आहेत नॉन स्टॉप. रेडी? चलो सर, लेट्स स्टार्ट. कोणाबरोबर तुला वर्कआउट करायला आवडेल? आय गिव्ह यू दी ऑप्शन्स. महेश मांजरेकर, संजय जाधव, आदित्य सरपोतदार. संजय जाधव. कारण माझं आणि त्यांचं खूप पटतं. आम्ही काम बरोबर केलं आहे ॲज अन ॲक्टर, त्यांनी पण आणि मी पण कधी त्यांच्यावर असं वर्कआउट करायची. पण तुला माहिती आहे ना की ते सगळे फॉर्म सतत बदलत असतात, सो आय डोंट नो हाऊ. त्यांच्यासारखीच. कोणासोबत तुला वर्कआउट करायला आवडणार नाही? सोनाली कुलकर्णी, जूनियरवाली, सई तामणकर, पूजा सावंत. अँड वाय? आवडणार नाही. हां, सोनालीबरोबर खूप केलं आहे त्यामुळे मला मज्जा येते. सईबरोबर मी जास्त इंटरॅक्ट पण खूप कमी केलं आहे, त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी किती मज्जा करेल तिच्याबरोबर. तर आय थिंक पूजाबरोबर तू नाही करणार वर्कआउट. ओके. 3 मुलांबरोबर तुला समजा आयलंडवर जायचं आहे, जे ऑप्शन्स मी तुला देईन, तर कोणासोबत तुला वर्कआउट करायला आवडेल, कोणासोबत तुझा ॲडव्हेंचर्स करायला आवडतील आणि कोणत्या एका मुलाला तुला असं वाटेल की ह्याला इथेच सोडावं आणि निघून जावं, यु नो. सो दोज 3 ऑप्शन्स आर ललित प्रभाकर, अमेय वाघ आणि वैभव तत्ववादी. ॲडव्हेंचर आय बिलीव्ह
ललित प्रभाकर. कारण आम्ही असे खूप बोललो नाही आहेत, पण मला असं वाटतं की त्याला पण आवडत असेल. वर्कआउट आय थिंक वैभव दत्तवाली, कारण मी आणि त्याने वर्कआउट बरोबर केलं आहे. ओके, सो बेसिकली अमेय वागलं तिकडे. तिथेच बापरे. अमयचं माझा काही कॉन्टॅक्ट, मी कधी त्याच्याशी जास्त बोलले पण नाही. हां. त्याला सगळ्यात आधी प्रार्थना, पण आता ऑप्शन होतं. सो ठीक आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, मराठी इंडस्ट्रीमधला तुझा फिटनेस क्रश कोण आहे? काश्मीर. भूषण तत्वादी. भूषण फिटनेस मॅरेज जर काय करायचं असेल तुला, Okay. तर ते कोणाबरोबर करशील? म्हणजे अभिषेकला सोडून हा कोणाबरोबर तू करशील? कोणाचंही नाव घे. घेऊ शकते ना. हो. युअर हजबंड. आय लव्ह हिम. ही डज योगा. ओके. ओके, बट इट्स अ फिटनेस मॅरेज, सो आय गिव्ह इट टू यू. प्लीज टेक हिम. फिटनेस डेटसाठी कोणाबरोबर जायला आवडेल की ज्याच्याबरोबर तू हेल्थ कॅफेमध्ये जाशील, हेल्थविषयी बोलशील? मुलगा तर मुलगी चालेल. हो हो हो. हां, सो नाही बोलतो. ओके, फेअर इनफ. बॉडी तुला तुझी कोणाबरोबर स्वॉप करायची असेल तर ती कोणाबरोबर करायला आवडेल? आत्ता म्हणशील तर सईता मुलकर. शी इज येस, करेक्ट. And how? फिट. आणि जिममध्ये मुलांना चेकआउट करतेस तू? नाही, कम ऑन. खरंच नाही. रिअली? Because मला हा, पण स्वतःचा नवराच एवढा बाजूला. नाही, पण ओके, आता तुला एक हे सांगते. मी आणि ताईनी एक टर्म दिली होती मुलांना, दॅट इज प्रोटीन शेक. म्हणजे मला असं वाटतं की जी मुलं प्रोटीन शेक असतात ती मुलं इथून नसतात. ते प्रोटीन शेक्स आहेत, दे आर नॉट माय टाईप. कोणाला इंडस्ट्रीमध्ये तू पेट भर के पोट फुटेपर्यंत रसगुल्ले खायला देशील? लाईक स्वीट, शुगरी काइंड ऑफ स्टफ. वैभव तत्वादी. वाय? कारण तो खूप हेल्थ कॉन्शियस आहे आणि तो खूप सतत, म्हणजे जेव्हापासून मी त्याला ओळखते तो फक्त डाएट फूडवर जगतो. आणि त्याचं ते डाएट फूड पण इतकं घाणेरडं, विचित्र, वाईट असतं दिसायला पण, की मी त्याला म्हणते कसा जगतो रे तू हे. सो मला त्याला. तुला कधी तुझ्या फिटनेसवरनं कोणी सजेशन्स दिले आहेत, काही टिप्स दिल्या आहेत? सतत सगळेच. ओके, अशी कोणती एखादी भूमिका आहे की जी तुला असं वाटतं तू केली असतीस तर वुड हॅव सुटेड यू मोर? आय थिंक हिरकणी या खूप आवडली. सोनाली हॅज डन फॅब्युलस जॉब, बट स्टील मला असं वाटतं की मला ती मला पाहिजे. पण आवडला असता. तुझा फेवरेट बॉडी पार्ट कोणता आहे तुझ्या बॉडीमधला? काय सांगू, कसं सांगू. न सांगता येण्यासारखं आहे. हा, मग कळलंय मलाही कळलंय, पण मला तुझ्या बॉडीमधला मी सांगते. मी नाही सांगू शकत. मी सांगते तुम्हाला तुझ्या. मगाशी मी म्हटलं ना की आय नो विच वन, दॅट इज युअर आईज. ओ या, सो हे जनरल आहेच आय थिंक सगळ्याचं. बट तुला काय म्हणायचं होतं ते आम्हाला कळलं. ओके, भावना पोचल्या. आय कांट से एनिथिंग. असं कोणी आहे का इंडस्ट्रीमध्ये की ज्यांच्या फिटनेसवरती त्यांनी काम करण्याची खूप गरज आहे असं तुला वाटतं? आय थिंक स्वप्नील. येस. स्वप्नील इज फॅन्टास्टिक ॲक्टर. तो लक्ष देतोय, पण आय थिंक मला असं वाटतं त्यांनी आणखीन थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता तू जिममध्ये वगैरे जातेस तेव्हा तुला कोणतं गाणं तू शक्यतो गुणगुणतेस की तुला आवडतं? आय लव्ह हिंदी, पॉप, पंजाबी. That's- हिंदी पंजाबी एनी पर्टिक्युलर सॉन्ग विच यू ऑलवेज प्ले? खूप. ते तर ते टोटा तेरा टोटा समथिंग. Only Tota we know. सॉंग्स. या ओके, ऑल पंजाबी. परफेक्ट. सो यू हॅव डन फॅब्युलसली वेल आणि खूप मी तुला घाम गाळायला लावलेला आहे, पण ह्या अथक परिश्रमांचं फळ तुला मिळणार आहे इन आवर नेक्स्ट सेगमेंट. Wow. सो लेट्स गो अँड प्ले दॅट गेम. येस, गेम ना. आता काही सिम्पल क्वेश्चन्स आहेत, येस नो, आणि तुला वाटलंच तर एक्सप्लेनेशन जे तू देशीलच. एज आणि वेट विषयी कधी कोणाशी खोटं बोललेस किंवा यु नो फॉर एनी प्रोजेक्ट, किंवा माझं वजन एवढंच आहे किंवा माझं वय एवढं आहे? वजनासाठी नाही बोलली आहे, एजसाठी मी नाही बोलेत. लोकांनी खूप असं प्रेडिक्ट केलं आहे की माझं एज खूप कमी असेल, पण आणि मग ते लोक ते म्हटल्यावर मी म्हणते या ओके, I don't look. आय डोंट माइंड. फिटनेस विषयी कधी गॉसिप केलाय का कोणाच्या? हो, करते, विच इज नॉट गुड, बट हो. पण हो, पण वी आर ह्युमन्स यार, आणि मुलींनी गॉसिप नाही करायचं तर कोणी करायचं? एक्सक्यूज मी. आणि दुसऱ्या कोणी गॉसिप केलंय आणि ते तुझ्यापर्यंत आलंय असं तुला कळलंय? माझ्याबद्दलचं? हां. हो, अरे खूप. हो, मटन हाऊ डिड यू रिॲक्ट? नाही, इट्स ओके, मी पण करून गेलं. ओके, डाएट प्लॅन कधी फसलाय? नेहमीच मी फसवते डाएट.
फसवलं तुला. तो फसवलं. तसं वर्कआउटसाठी खूप शॉपिंग करतेस का, लाईक जिम क्लोदिंग अमुक तमुक वर्कआउट रिलेटेड, आणि मग त्याच्यावरनं तुला अभिषेक काही खूप सुनवतं असं? नाही सुनवत नाही, कारण तो माझ्या But like gets डबल करतो. सो तो मला कधीच सुनवत नाही माझ्या कुठल्याही शॉपिंगला, कारण माझं 50 इतकं करूनही माझं 50% असतं, म्हणजे यू कॅन इमॅजिन कम्पेअर टू हिम. त्याची केवढं असेल. पण नाही तो सुनवत नाही, पण मी करते आणि मग मला खूप असं वाटतं की यार मी उगाच केलं, एवढं वापरत नाही. सो गुड. आता ह्या प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली आहेत आणि ती दिल्याबद्दल एक छोटंसं जेस्चर म्हणून तुला हे एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. सो स्वीट. अनअदर रिट्रीट्स तुला माहिती आहे माझी Yes, of फिटनेसची आहे, course. त्याच्यामधनं तुला एक छान ग्रीन टीचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये. सो प्लीज हॅव ग्रीन इट. टी. आय हो. लव्ह ग्रीन. आता आपण नेक्स्ट सेगमेंटकडे जातोय, विच इज लिटल इंटरेस्टिंग. Okay. सो त्याच्यामध्ये मी तुला काही इंडस्ट्रीतल्या आपल्या फ्रेंड्सची नावं देणार आहे आणि त्यांना बघून तुला कोणतं फळ किंवा कोणती भाजी आठवते ते सांगायचं की विच सूट्स देम. सो फर्स्ट नेम पुष्कर जोग. अंगूर. अंगूर म्हणजे द्राक्ष. द्राक्ष. का? अंगूर खट्टे होते. प्राजक्ता माळी. चिकू. चिकू. मला तिला बघितलं असं चिकू असं नाव येतं तोंडात. ऋता दुर्गुळ. व्हेरी स्वीट चीज. आंबा. तेजस्विनी पंडित. काय बोलू. बोल. टोमॅटो. पाय गाल असे. फुल रेड टोमॅटो. मृण्मयी देशपांडे. मोसंबी, नारंगी, संत्रा, संत्रा मोसंबी टाईप्स. आंबट गोड. ओके. आंबट गोड मृण्मयी. ओके. वैभव तत्ववादी. तो पण टॉल आणि मग काकडीहून मोठं लांब पडवळ. दुधी. कंटिन्यू प्लीज कीप लाफिंग. आय लाईक दॅट. सॉरी. भूषण प्रधान. मिक्स फ्रूट प्लेट. कारण तो ते सगळंच आहे त्याच्यात, म्हणजे पॅकेज. फुल package. कम्प्लीट पॅकेज. एक नाही काय सांगणार त्याच्यासाठी. बट ही इज अ कम्प्लीट पॅकेज. Yeah. लाईक उत्कृष्ट ॲज अ पर्सन. बोलणं वागणं सगळं. आणि म्हणजे मी नेहमी त्याला म्हणते की एक तो आता लग्नासाठी मुलगी शोधतोय, सगळ्या कॅमेऱ्यात सांगतो. मी त्याला सांगते तुला असं परफेक्ट अशी करेक्ट हवी रे कोणीतरी, अशी थोडी पण इथून तिथे असेल, कारण त्याला OCD आहे. हो. थोडी पण त्याच्यात इथे तिथे असेल तेही तुला चालणार. सोनाली कुलकर्णी. भिंडी. का? बिकॉज आय लव्ह भिंडी आणि हर मॉम मेक्स अमेझिंग भिंडी. सो या. फाईन. अमृता खानविलकर. तिखी मिरची. त्यानंतर कश्मीर महाजनी. काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल मला. अच्छा, अशी कुठची भाजी किंवा फळं तुला त्याच्याबद्दल माहितीच मला नाही? खूप जास्त खात नाही मी. भोपळा. सॉरी काय सुचलं नाही. अभिजित खांडकेकर. थोडासा मुळमुळीत. काय असतं? अरबी असते. अरबी. मुळमुळे. मी का उत्तरं देते पण? पण करेक्ट आहे अरबी मुळमुळीत. स्वप्नील जोशी. वॉटरमेलन. का? खायला हेल्दी असतं पण दिसायला खूप हेवी दिसतं. हेवी दिसतं. नाईस. वा. कलिंगड. व्हेरी नाईस. सो गुड. छान उत्तरं दिलीस. सो आता त्यासाठी मी तुला एक छोटंसं गिफ्ट देणार आहे, जसं क्यूटचं गिफ्ट आहे तुझ्यासारखं. सो दॅट गिफ्ट इज हिअर. परत छोटंसं तुला काहीतरी दिलेलं आहे परत. थँक्यू सो मच. माझ्या शोवरती एवढ्या मोठ्या मनाने आणि पटकन हो म्हणून आलीस आणि एवढी स्पॉन्टेनियसली उत्तरं दिलीस. आणि मला तुला एवढं छोटी रिक्वेस्ट करायची. यू आर सो लव्ड बाय एव्हरी वन. तर प्लीज जरा एक माझ्या किंवा आपले बघणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माझं चॅनल वाव विथ सोनाली आहे, त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा जो खरे बोल आहे तो बघायला जरा सांगशील का? तुझं नक्की ऐकतील ते. हाय, मी प्रार्थना बेहरे आणि आज मी सोनाली सोबत तिच्या वाव विथ सोनाली ह्या शोवर आली आहे, जिथे फिटनेसबद्दल मला बोलायचं आहे, जे मला जास्त जमत नाही. पण तरी मी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल मी माझ्या फिटनेसबद्दल काय बोलली, तर प्लीज हा शो बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि That's it. Just keep loving us. Yeah. Keep showering your love. And I will see you in the next episode. कोणाबरोबर काय, कसं, कधी, आणखीन कुठची फळं आणि भाज्या, काय इंटरेस्टिंग गोष्टी कळत आहेत ते बघायला प्लीज कीप फॉलोईंग अँड कीपिंग अ टॅप ऑन द एपिसोड. टिल वी मीट नेक्स्ट टाइम. बाय.